आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सहकुटुंब घेतलं शेगाव इथं संत गजानन महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन. भांडवली बाजारात चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीवर रायगड जिल्ह्यात पनवेल इथं सायबर पोलिसांची कारवाई. 8 जण ताब्यात. नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं माता गंगा दशहरा दीप महोत्सवाचं आयोजन. अंबाळा तलावात असंख्य दीप करण्यात आले प्रवाहित. कनिष्ठ जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी बुलढाण्यातल्या नयन सरडेची निवड. शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक. अहमदनगर पोलीस दलाच्या 64 जागांसाठी उद्यापासून भरती प्रक्रिया. 5,970 उमेदवार स्पर्धेत. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश पोला यांनी दिली माहिती. कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना भेडसावणाऱ्या महापुराच्या संकटावर मात करण्यासाठी शिरोळ तालुक्यात पूर परिषदेचं आयोजन. धुळे जिल्ह्यात भात नदीचं लोकसहभागातून झालेलं खोलीकरणाचं काम अनुकरणीय असल्याचं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रील बनवताना गाडी दरीत कोसळून एक युवती ठार. आणि वाशिम जिल्ह्यात ईदच्या दिवशी मंगरुळपीर आणि कारंजा इथं पोहायला गेलेल्या 4 मुस्लिम युवकांचा बुडून मृत्यू.